इंटरव्हल झाला आणि एवढी गर्दी झाली ना तिकडे समोसा वगैरे घ्यायला. बापरे वा. टिपिकल नाट्यगृहातला समोसा. नॉस्टॅल्जिक फिलिंग आहे ना. बाहेर मस्त काउंटर दिसलंय वडापाव आणि पेपरचं. त्याला पहिले हेच दिसलं. अँड माय गोईज मस्त पाऊस पडतोय ठाण्यात एकदम मुसळधार. आणि मुंबईत पण खूप सारा पाऊस आहे, सगळीकडेच पडतोय. आणि आम्ही मस्त निघालोय कुठे माहिती आहे, नाटक बघायला एवढ्या पावसात. ॲक्च्युली बुक केलेलं त्याच्यामुळे, आणि माहिती नव्हतं पाऊस पडतोय एवढा, आय मीन पडणार आहे एवढा. सो आम्ही आता इकडे काशीनाथ घाणेघरला चाललो आहे नाटक बघायला. ऑल द बेस्ट नावाचं नाटक आहे. रिव्ह्यूज खूप अमेझिंग होते. मी थोडेफार रील्स बघितलेल्या, तर म्हटलं की लेट्स गिव्ह इट अ ट्राय. कारण खूप दिवस झाले, ऑलमोस्ट वर्ष झाले आम्ही नाटकाला गेलो नाही. आम्ही दोघांनी तर एकत्र नाटक बघितलेलंच नाही आहे. तर मूवीज मला नाही वाटत आता काही फार खास मूवीज आहेत काय रे. नाटकाची मजा ती वेगळीच. लाईव्ह बघायला मिळतं ना. सो आता हां, मेन रिझन हे आहे, आम्हाला ॲक्च्युली गडकरीला जायचं होतं, पण गडकरीला ते नव्हता तो शो. तर म्हटलं जाऊ दे तर काशीनाथ घाणेघरला. आता इथे वडापाव मिळतो की नाही मला नाही माहिती. ह्याला जाम खायचं तिकडचं नाटकाच्या इकडचा, म्हणजे नाट्यगृहाचा. आठवण येणार आपण लहानपणी जायचो तेव्हा फक्त वडापावसाठी आम्ही जायचो. म्हणजे ब्रेक असेल ना तर पहिले आम्ही वडापाव खाऊन यायचो गडकरीला. ती मजाच वेगळी असेल. आम्हाला फ्री मिळायचा, आम्ही नाटकात काम करायचो ना, आम्हाला समोसा वडापाव फ्री मिळायचा. बघा आम्ही बाहेर पण वडापावच शोधतोय. कुठे काय आहे का? पावसात मस्त गरम गरम वडापाव असेल तर मजा. काही दिसत तर नाहीये काय आहे. इकडं होतंय वडापावाला. तो वसंत विहार एरियात आलो आपण. मिसळ आहे ना ही. चल बघू पुढे. सो आता आम्ही चाललोय, म्हणजे ह्याला खायचं आहे, आम्ही तिथे शोधतो पण काय काय वडापाव विडापाव काय मिळतंय. आणि एनिवे नाटकाचा रिव्ह्यू तर मी सांगेनच. यार लोक बाहेर पडतात एवढ्या पावसात. किती पाऊस आहे. पूर्ण मुंबई, पालघर, रायगड सगळीकडेच पाऊस आहे. आता एवढे ऑरेंज रेड अलर्ट्स येतात, तरी लोकांचं फिरणं काय कमी नाही होत आहे. बट यही तो मजे है, बारिश में घूमने का मजा ही अलग रहता है ना. ह्याला बघा वडापाव घेऊन. किती पण पाऊस पडते बाबा, वडापाव खायचा म्हणजे खायचा. मिळाला का? अच्छा वडापावच किती मोठा आहे कसला माहिती. मस्त गरम गरम वडापाव. पाव बघ किती मोठा. तेच तो 25 रुपयाचा वडापाव. आंबट गोड चटणी काय. बस चटणी मस्त. बाहेर पाऊस आणि गरम गरम वडापाव. खा खा. ह्याला मिळाला बाबा एकदाचा वडापाव. आता पाव खूप सोपं आहे. तो ओव्हरऑल दिसतोय पण चांगलाच मोठा. आणलाय तर खा. आपण पुढे जाऊन ते नाट्यगृहात बघूया मिळतोय का. हो देखो बारिश. हे बघा लाईन लागली आहे पार्किंगला. इकडे हे नाटक आहे ना, हे खूप हाऊसफुल जातं असं ऐकलंय मी, आणि गर्दी लागली आहे लिटरली. बघू आता पार्किंग असेल ना. हा फायनली आम्ही आता आलो आहे. मस्त मोठं आहे आणि दिस इज माय फर्स्ट टाईम काशीनाथ नाट्यगृहामध्ये. खूप मस्त आहे, स्पेशियस आणि मोठं एकदम. आता लोक येतात हळूहळू. लेट्स सी, आय एम व्हेरी एक्सायटेड. बाहेर मस्त काउंटर दिसलंय वडापाव आणि पेपरचं. त्याला पहिले हेच दिसलं. एंट्री केल्या केल्या लोक इतकी होती, गर्दी होती, पण ते काउंटर दिसलं बरोबर, कारण चहा पित होते, चिप्स खात होते. तर जसं ब्रेक होईल तसं पहिले वडापाव आणि वेफर्स. एक खाऊन झालाय ऑलरेडी, अजून एक खायचं आहे स्पेशल.
नाट्यगृहातलं. थांब ना, इंटरव्हल झाला आणि एवढी गर्दी झाली ना तिकडे समोसा वगैरे घ्यायला. बापरे बाप, जसे लोक बाहेर पडले सगळे तिकडेच त्याच काउंटरला. याने पहिला नंबर लावला ना. कसं आहे, इतक्या वर्षांनी नाटक जे बघितलं आम्ही बघतोय, ऑइल बघ किती आहे. जे नाटक बघतोय आम्ही आत्ता, काय नाटक आहे. इंटरव्हल झालं आत्ता, आम्ही हे बघा समोसा खातोय, बाहेर पाऊस आहे मस्त आणि इतकं भारी नाटक आहे ना. लाईक आम्हाला अजिबात बोर नाही झालं. आणि त्या मनमीत पेनची ॲक्टिंग एक नंबर. सगळे ॲक्टर्स भारी आहे, पण तो स्पेशली जे एफर्ट्स टाकलेत ना मस्त. हां, नाही कुठल्याच नाट्यगृहात मला शूट नाही करतात. सो थोडेफार क्लिप्स असतील तर मी टाकेन, बट मी काही शूट वगैरे केलेलं नाही आहे. हे शूट करण्यात मजा नाही आहे. मला इकडे येऊनच बघितलं पाहिजे नाटक. खूप अमेझिंग नाटक आहे. चलो मी खाते आता. कसं आहे, खाते, खाऊन बघते. टिपिकल नाट्यगृहातला समोसा, नॉस्टॅल्जिक फिलिंग आहे ना तसाच आहे. तो ऑइली ऑइली असतो ना, पण चांगला आहे, गरम गरम आहे. ते बघा, हेच ते काउंटर जिथे पूर्ण गर्दी आहे. नशीब आम्हाला मिळालं, काय काय आता काय मिळालंच नाही माहीत आहे. आम्ही एकदम स्टार्टिंगलाच घेतलेलं. एवढे लोक आहेत, हाऊसफुल नाटक आहे. थँक्यू सो मच. मला माहिती आहे आज खूप आजचे खरं ठाणेकर रसिक प्रेक्षक काय हे आज तुम्ही दाखवून दिलं. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आज एवढ्या मुसळधार पावसात तुम्ही ती मुसळधार गर्दी केल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार. आता आम्ही मस्त नाटक बघितलं. अमेझिंग नाटक होतं, प्रत्येकाने बघितलंच पाहिजे. आता नेक्स्ट त्यांचं गडकरीला आहे. इफ यू वॉन्ट टू गो चेक आउट ऑन बुक माय शो, नाही तर न्यूजपेपरमध्ये तर येतच. बट सही होतं. 16 तारखेला आहे, तर तुम्हाला जायचं तर तुम्ही जाऊ शकतात. आणि आता आम्ही डिनरला काहीतरी शोधतो आहे रेस्टॉरंट मस्त. ॲक्च्युली दिसलं आम्हाला, आम्ही युटर्न घेतला, आम्ही परत चाललो आहे. अभी थोड़ा खा लेते, तुमको भी दिखा देती हूँ मैं. ये देखो रेस्टोरेंट आ गया ही, मिंग चिंग मिंग मरीन. आता आम्ही इथे जातो, बघूयात काय मिळतं इकडे. एक्झॅक्टली चायनीजच आहे, बट रिव्ह्यूज तर चांगले आहेत भाई, जाके देखते हैं. हां, आम्ही फर्स्टच टेबल घेतला आहे, एकदम कोझी कोझी कॉर्नर. आणि समोर ॲम्बियन्स इज व्हेरी नाईस. लाईक असा मस्त पाऊस पडतो आहे, शांत क्लायमेट आहे आणि आत असं सूदिंग म्युझिक आहे, एकदम असं चायनीज टाईप. आणि बाहेरून आम्ही जातो तर म्हटलं मंदिरसारखं काय झालं आहे चायनीज. नंतर कळलं रेस्टॉरंट आहे, म्हणजे असं टेम्पल टाईप्स असे वाईब्स आहेत बाहेरून, आणि आतून पण असं छान छान आहे. आता हे टाईमपास दिले, न सांगता दिलं आहे, कॉम्प्लिमेंटरी. सो हे खातो आहे, साईड बाय आमची ऑर्डर येईलच, मी तुम्हाला दाखवते. Faster than you like, faster
passing through.